रायगड व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली होती। शासनाकडून बहुतांश जिल्ह्यांना अतिवृष्टीचे संकेत देण्यात आले। यावेळी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा आंबेत म्हप्रळ पुलाला अचानक वाळूच्या भल्या मोठ्या बार्स येऊन धडकल्या। या भल्या मोठ्या बार्समुळे पुलाला मोठा हादरा बसला असून परिसरामध्ये भयानक आवाज होऊन संपूर्ण परिसर भयभीत झाला आणि दोन जिल्ह्यांना जोडणारा हा मार्ग संपूर्णपणे प्रशासनानं तात्पुरता बंद केलाय। संबंधित घटनेबाबत प्रशासनानं ठोस भूमिका घेऊन कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यानं छावा मराठा योद्धा संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुदश्शीरभाई पटेल यांनी घटनास्थळी पाहणी करून गोरेगाव पोलीस ठाणे आणि मंडणगड पोलीस ठाणे येथे लेखी निवेदन देऊन संबंधित बार्स जप्त करून मालकावर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी दिनांक 14 एप्रिल रोजी आंबेत पुलावर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिलाय। छावा संघटना आणि ग्रामस्थांचा आक्रोश पाहून स्थानिक पोलीस प्रशासनानं तात्पुरता मार्ग सुरू केलाय। प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। माझं एकच म्हणणं आहे की यापूर्वी जे 14 कोटी रुपये आंबेत ब्रिजला खर्च झाला होता आणि जी जेटीच्या माध्यमातून लोकांना जी वाहतूक विस्कळीत झाली होती आणि लोकांना जो त्रास झाला होता, त्यावेळेस ह्या साईडची एकच फक्त टकरली होती एका कॉलमला आणि 14 कोटीचं काम निघालं होतं साहेब। ठीक आहे, आता त्याच साईडचे 3 बार्जेस लोडेड धडकलेत। जनतेला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न करते की बाज लोडेड नव्हते, परंतु ते पाण्याने भरले होते। पाण्याचं देखील वजन असतो म्हणून ते बाज लोडेडच आहेत आणि ते 3 लोडेड बाज आणि अजून त्यांना वडणारे थकबोटी 2 असे टोटल 5 ॲसेट ह्या ब्रिजवरती आदळले आणि त्याच्यापासून झालेलं नुकसान त्याचेही इमेजेस आमच्या पद्धतीने आम्ही इथले स्थानिक आहोत, आमच्या पद्धतीने सर्वेक्षण केलेलं आहे। याचे कंक्रीटचे तुकडे पडलेले आहेत, त्याचा स्टील निघालेला आहे भरपूर मोठ्या प्रमाणावरती। आणि दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की ह्यापूर्वी 5 ते 6 वर्षापूर्वी ह्या ब्रिजसाठी जो काही जंगल जेटी आलेली होती आणि जेव्हा ब्रिज वाहतुकीत सुरळीत झाला 6 वर्षापूर्वी, तेव्हा ती जंगल जेटी गेली आणि त्या जेटीचा मालकाचा देखील आंबेत किंवा म्हाप्रळमध्ये कुठलाही संबंध नाही पाहिजे होता। परंतु आता सदर ह्या नवीवाडी परिसरामध्ये सदर जंगल जेटी मालकांनी स्वतःचा कारखाना टाकलाय जागा घेऊन आणि तिथं रस्ता बनवलाय आणि महिन्यानंतर ही दुर्घटना होते। 5 ॲसिड एकत्र येऊन अतिवृष्टीमध्ये येऊन आदळतायत। हा कुठेतरी या गोष्टीचा कट्टर नाही ना की ब्रिज तोडून जंगल जेटी सुरळीत व्हावी, हे आम्हाला डाऊट आहे। म्हणून ह्या गोष्टीला आणि सर्वात मोठा प्रथम गोष्ट बोलतो की आज तारखेला आदेश तर हा 6 तारखेचा आहे, परंतु आज तारखेला ह्या विषयावरती ह्याला सिरियस घेतला गेला नाही तर ह्याच्या आधी इथं होमगार्ड होते, जनता दादागिरी करून जात होती। जनतेच्या सुरक्षेची जनतेला माहिती नव्हती की आदेश कुणाचे आहेत। आता जर आपण ब्रिजवरनं पडलो तर आपला जबाबदार कोणी नाही याची कल्पना जनतेला नव्हती। तरी सदर घटनेमध्ये जे काही दुर्लक्ष केलेलं आहे दोन्ही साईडच्या अधिकाऱ्यांनी आणि ज्या दुर्घटनेची गंभीरता कमी दाखवून संबंधित गुन्हेगारांना वाचवण्याची प्रयत्न केलेले आहे, त्यांना व्यवस्थितपणे त्यांची चौकशी होऊन त्या बार्जेस मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो की सापे ते फलसप इको सेन्सिटिव्ह झोन आहे। ह्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये ह्या बार्जेस काय करत होते आणि नेमका ह्यांचं काम काय करत होता हा मोठा प्रश्न आहे आणि ह्यांच्यावरती कार्यवाही का नाही झाली। आणि अजून एक मोठा प्रश्न आहे साहेब, एवढी मोठी दुर्घटना झाल्याच्या नंतर सुद्धा महाराष्ट्राच्या आपत्कालीन यंत्रणेला कुठल्याही प्रकारे कुठल्याच खात्याने कॉल केला नाही। हा पण एक सर्वात मोठा पुरावा आहे की ह्या घटनेची गंभीरता कमी दाखवण्यात आली। म्हणून ही गंभीरता जर का कमी दाखवत असतील तर हा ब्रिज हा नुसता आंबेत म्हाप्रळ किंवा 2 जिल्ह्याला जोडणारा ब्रिज नाही, तर हे अलमरहूम बॅरिस्टर माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए रामतुले साहेबांनी बनवलेला ब्रिज आहे आणि तो ब्रिज आमचा नाक आहे। आणि जर का ह्याला काय दुखापत होते ते संबंधिताला आम्ही सोडणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। कसं हा आंबेत म्हाप्रळ हा जो ब्रिज आहे हा 2 जिल्ह्यांना जोडणारा पूल आहे। आज ह्या ठिकाणी 2 बार्ज म्हणजे 5 बार्ज येऊन धडकले त्या पुलावर। 5 बार्ज धडकल्यानंतर म्हणजे पूर्णपणे या पुलाला हादरा बसला आहे। आज 2 जिल्ह्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे, आपण बघू शकताय। आज पोलीस प्रशासन आहे, इथं संबंधित लोकसर्वे आलेली आहेत। म्हणजे एकतर ज्या वेळेतला त्या मालकाचे बार्जला रस्सी जाडी असते, ती जाड रस्सी असताना सुद्धा ते 5 बार्ज येऊन टकळले कसे? संबंधित मालकाने इन्शुरन्ससाठी तर हा केलेला प्रयत्न नाही ना। आज आम्ही छावा मराठा योद्धा संघटनेमार्फत मंडणगड पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलं आहे। मंगळवारी सकाळी 14 तारखेला 11 वाजता आम्ही या पुलावर
त्या पुलाला न्याय द्या या मागणीसाठी आणि संबंधित मालकावर गुन्हा दाखल करा आणि बार्ज जप्त करा. पोलीस प्रशासनाने मंडणगड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संबंधित बार्ज सोडली आहेत. त्यानंतर मालकावर देखील गुन्हा दाखल केलेला नाही. त्या माध्यमातून छावा मराठा योद्धा संघटनेच्या मार्फत आम्ही ह्या पुलावर रायगड रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा हा पूल आहे, त्या पुलावर ह्या पुलाला न्याय द्या या मागणीसाठी आम्ही बेमुदत उपोषणाला 14 तारखेला सकाळी 11 वाजल्यापासून बसत आहोत. आणि जोपर्यंत संबंधित मालकावर किंवा ते बाज जप्त करत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. कारण छावा संघटनेचं आंदोलन आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. छावा जिथं विषय गंभीर असतो तिथं छावा संघटना खंबीर असते आणि ह्या पद्धतीत छावा संघटनेचं आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात काम चालू आहे. जोपर्यंत संबंधित मालकावर गुन्हा दाखल होत नाही किंवा ते बार्ज जप्त होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणातून हलणार नाही. जागृत महाराष्ट्रासाठी रामदास चव्हाण, महाड, रायगड.